हॅलो व्ह्यूअर्स, आज आपण या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषद आरोग्य भरतीचा कागदपत्र पडताळणी अपडेट आलेला आहे त्याबाबत माहिती घेणार आहोत। हे पहा, आपण जिल्हा परिषद यवतमाळच्या वेबसाईटवर आहेत आणि यवतमाळ जिल्हा परिषदेचे हे बघा, ANM आरोग्यसेवक पुरुष 40%, आरोग्यसेवक पुरुष 50% यांची कागदपत्र पडताळणी यादी आलेली आहे। असेच महत्त्वाचे अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे पहा, ही ANMची लिस्ट आहे। आता इथे ANMचा स्पष्ट उल्लेख केलेला असल्याने GNM आणि BSc नर्सिंगचा इथे पत्ता कट झालेला आहे, त्यामुळे GNM आणि BSc नर्सिंगला यामध्ये सहभाग घेता येणार नाही आहे, म्हणजे त्यांची नावे तुम्हाला दिसणार नाहीत। हे पहा, इथे यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत 2023-24 या वर्षामध्ये झालेल्या सरळ सेवा पद भरतीच्या अनुषंगाने नॉन पेसा क्षेत्रातील उमेदवाराची मूळ कागदपत्र पडताळणी करता तात्पुरती निवड यादी। हे बघा, पदाचे नाव आहे आरोग्यसेवक महिला आणि 218 पदे आहेत टोटल। इथे प्रवर्ग दिलेला आहे, इथे एकूण पदे दिलेली आहेत। इथे दिलेलं आहे नॉन पेसा क्षेत्रातील पदे आणि इथे दिलेलं आहे पेसा क्षेत्रातील पदे। आणि पेसा क्षेत्रातील पदेच्या खाली तुम्ही पाहू शकता, पेसा क्षेत्रातील आरक्षणाबाबत माननीय सर्वोच्च न्यायालय येथे प्रकरण प्रलंबित असल्यामुळे नॉन पेसाची पदे भरण्यात येत आहेत। पेसाचं प्रकरण आपण बघितलं होतं अपडेट, सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, त्यामुळे नॉन पेसाची पदे आता भरण्यात येणार आहेत। पेसाची पदे सध्या भरण्यात येणार नाही आहेत, जोपर्यंत कोर्टामध्ये ते प्रकरण पूर्ण सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत। ही पहा, इथे लिस्ट आहे, इथं अनुक्रमांक दिलेला आहे, इथं तुमचा रोल नंबर आहे, इथं रजिस्ट्रेशन नंबर आहे, इथे तुम्ही ज्या प्रवर्गामध्ये अर्ज सादर केला आहे तो प्रवर्ग आहे, तुमची जन्मतारीख येथे आहे, तुमचं नाव येथे आहे, तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत त्याची माहिती इथं आहे, तुमची निवड कोणत्या प्रवर्गातून झालेली आहे त्याची माहिती इथं आहे आणि शेरा काही असेल तर तो इथे दिलेला आहे। तर ही लिस्ट तुम्ही पाहून घ्या। हे बघा, एवढी मोठी लिस्ट आहे। त्याचप्रमाणे हे पहा, आरोग्यसेवक पुरुष 40%, एकूण पदे 30, नॉन पेसा क्षेत्रातील पदांसाठी अपडेट आलेला आहे, पेसा क्षेत्रातील पदांसाठी तेच आहे। पेसा क्षेत्रातील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालय येथे प्रकरण प्रलंबित असल्यामुळे नॉन पेसाची पदे भरण्यात येत आहेत। ही पहा, ही लिस्ट आहे दिलेली पूर्ण। हे पहा, हे तुम्ही लिस्ट पाहू शकता। या PDF तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील। हे पहा, पदाचे नाव आहे आरोग्यसेवक पुरुष 50%, टोटल पदे आहेत 55 पदे। नॉन पेसासाठी अपडेट आलेला आहे। पेसा क्षेत्रातील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालय येथे प्रकरण प्रलंबित असल्यामुळे नॉन पेसाची पदे येथे भरण्यात येत आहेत आणि पेसाचं अजून काही दिलेलं नाही आहे। हे पहा, इथे तुमचे नावे आहेत, या लिस्टमध्ये तुम्ही पाहू शकता। PDF तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। आता तुम्हाला कागदपत्र पडताळणीला कधी जायचं आहे याची माहिती इथं दिलेली आहे। हे बघा, आरोग्यसेवक पुरुष 40% जे आहेत, आरोग्यसेवक पुरुष 40%, आरोग्यसेवक महिला, आरोग्यसेवक पुरुष 50%, मुख्य सेविका पर्यवेक्षिका 9 सप्टेंबर म्हणजे उद्या आणि परवा 10 सप्टेंबर। तर इथे बघा, वेळ आहे सकाळी 10 वाजता। ठिकाण काय बघा, वसंतराव नाईक जिल्हा परिषद सभागृह, आर्णी रोड, जिल्हा परिषद यवतमाळ। हे जे ठिकाण आहे ते आरोग्यसेवक पुरुष 40%, आरोग्यसेवक महिला आणि आरोग्यसेवक पुरुष 50% यांच्यासाठी आहे। आणि मुख्य सेविका पर्यवेक्षिका यांच्यासाठी ठिकाण आहे महिला व बालकल्याण विभाग, आर्णी रोड, जिल्हा परिषद यवतमाळ। तर हे इथून तुम्हाला क्लिअर होणार नाही, मग तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो ईमेल ID आहे तो चेक करायचा आहे। तुम्हाला त्या ईमेल IDवर तुमची ज्या दिवशी कागदपत्र पडताळणी आहे तो मेल आलेला आहे। जर तुम्हाला तुमचा ईमेल सापडत नसेल तर तुम्ही स्पॅम एक फोल्डर असतं, त्या स्पॅम फोल्डरमध्ये सुद्धा चेक करा, ठीक आहे। काही अडचण असेल तर कमेंट करून तुम्ही विचारू शकता। आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल। ऑल द बेस्ट, थँक्यू।